घटना घडली, आपण स्वतः तिकडे होता. मी आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी भेटून आलो आणि त्यांना मी एवढीच रिक्वेस्ट केली आहे की आपण FIR ह्याच्यावर करावी, कारण का हा क्राईम घडलेला आहे आणि क्राईम हा त्याचं रूपांतर हे पहिलं FIR मध्ये होतं. जो काय असेल, आता पैसे पकडले गेले ते कुठून आले काय आले हा भाग नंतर, पण एक सो मोठो निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकार असतो FIR करायचा, त्यांनी तो करावा आणि तो आपल्याशी बोलून घ्यावं असं मी त्यांना सांगितलंय की तो कायद्यात कसा बसेल, कायद्याच्या बाहेर जाऊन काय करा अशात माझं त्या ह्याच्यामध्ये सांगणं नाही. तर तेवढं एक साहेब तुम्ही कोऑर्डिनेशन मध्ये राहावं आणि जो काय आणि इथे पुढे हे सगळं होऊ नये. काल पण रात्री साहेब मी सांगतो, काही लोक फिरत होती, आमची वॉच होती त्यांच्यावर, मग त्यांना कळलं की कोणतरी फिरतंय, मग ती थांबली. म्हणजे ते जाऊ दे, आता ते मी पण विरोधापर्यंत काल फिरतो. आपण साहेब सगळीकडे पोहोचू शकत नाही. आपली जी गस्त आहे, आपली जी स्टाफ आहे, तो त्या स्टाफला तुम्ही सांगावं की काही तास आता पेट्रोलिंग कसं करावं साहेब मी काही तुम्हाला सांगू शकत नाही. पण काल रात्री पण काही लोक प्रयत्न करत होते, मी म्हणत नाही की करणार होते, पण प्रयत्न त्यांचा होता की बघूया कोणाचं लक्ष आहे का. म्हणून साहेब तेवढं आपण हे करावं आणि FIR साठी आम्हाला सहकार्य करावं. ते आता मला बोललेत, मी त्या समितीशी बोलून घेतो आणि आपल्याशी बोलून घेतो आणि मला सांगणार ते. हा, तेवढं फक्त तुम्ही करावं एवढीच फक्त विनंती. धन्यवाद.